अध्यक्ष महोदय, मला जरा थोडा वेळ द्या, बोलू द्या, कारण हा विषय चर्चेला येत नाही आणि ह्याच्यावर कोणी बोलतही नाही. मी उभा आहे असा रस्त्यावरती, लावीत शेताचा हिशेब झाला गेला, पण अजून देखील मला उमजत नाही या शेताचा रस्ता नेमका कुठे गेला. दुःखांचे वेदनेचे सांगून खूप झाले, उदबत्ती सारखेच जळून चूप झाले. हा शेतकरी, इथला कष्टकरी आणि जो गावखेड्यातला माणूस आहे, अक्षरशः त्याचं दुःख आणि वेदना अक्षरशः उदबत्तीसारखं जळालेलं आहे. त्याच्याकडे कुणीतरी लक्ष देण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाला सांगितलं की गुंतवणूक करार झाला की 5 वर्षानंतर तो जो काही व्यवसाय उद्योग आहे तो कार्यरत होतो. अध्यक्ष महोदय, हे सगळे जे आकडे आहेत, हे आकडे पाहता म्हणजे आता आपण 5 वर्ष थांबायचं आहे का? आणि 5 वर्षापर्यंत आजची जी बेरोजगारी, जी काही औद्योगिक जी काही आपली अधोगती आहे, ती 5 वर्ष होईल या आशेवरती थांबायचं आहे का? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बोलताना असं सांगितलं होतं की बेरोजगारीचा जो दर आहे, बेरोजगारीचा तो कमी झालेला आहे आणि तो 3.4 पर्यंत आलेला आहे, असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलेलं होतं. परंतु माझ्याकडे जी काही आकडेवारी आलेली आहे, यामध्ये महिला बेरोजगारी जी आहे ग्रामीण भागातली, ती 2.8% वरून 4% पर्यंत अध्यक्ष महोदय वाढलेली आहे. पूर्णवेळ नोकरीऐवजी अर्धवेळ किंवा अनौपचारिक क्षेत्रात काम लागणाऱ्यांचे जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. थोडक्यात बेरोजगारीचे जे काही दर आहेत, जे घसरले असं म्हणतो, ते अजिबात घसरलेले नाहीत. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की एक काळ होता या सभागृहामध्ये, तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की BT देशमुख होते, तायवाडे साहेब होते, इवन सुधीर मुनगंटीवार साहेब होते, नितीन गडकरी साहेब होते. हो ना, त्या एक काळ होता, हे सगळे होते. आणि इवन माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा होते. यांनी विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाच्या अनुषंगानं आज सभागृहात सुद्धा आहेत ना. आणि म्हणून ही जी मंडळी आहे, त्यांनी एक प्रकारे मराठवाडा आणि विदर्भाच्या जे काही विकासाचं अतिशय चांगलं राजकारण, चांगली भूमिका या ठिकाणी मांडली होती. आणि त्यांनी सभागृह असेल किंवा शासनाला अक्षरशः धारेवर धरलं होतं. परंतु अध्यक्ष महोदय, ही जी त्यांनी मागणी केल्याप्रमाणे किंवा ज्याचा आग्रह धरला, 1994 मध्ये जी काही वैधानिक विकास मंडळ आली, ती सर्वसाधारण 2020 पर्यंत थोडक्यात शेवटच्या काळामध्ये कशीबशी चालली आणि 2020 पासून तर ही वैधानिक विकास मंडळ बंद पडलेली आहे. अध्यक्ष महोदय, वैधानिक विकास मंडळाची गरज आता संपलेली आहे का? हा माझा प्रश्न आहे. दुसरं, जी काही केळकर समिती या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आली की जिल्ह्याच्या स्तरावर त्याचा विकास व्हावा का तालुक्या स्तरावरती त्याचं जे काही विकेंद्रीकरण व्हावं, या संदर्भात कुठलाच निर्णय झाला नाही. आणि त्यामुळं जी काही वैधानिक विकास मंडळ आहेत ती थांबलेली आहे आणि त्याच्यामुळं विदर्भ, मराठवाडा याचा जो बॅकलॉग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मागे पडलेला आहे. अध्यक्ष महोदय, मला जरा थोडा वेळ द्या, बोलू द्या, कारण हा विषय चर्चेला येत नाही आणि ह्याच्यावर कोणी बोलतही नाही. आणि म्हणून विदर्भ वैधानिक विकास मंडळ याची जी जबाबदारी अगोदर आपल्या माझी सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की वैधानिक विकास मंडळ शासनाने करावी, म्हणून आपण एक वेगळी चर्चा या सभागृहामध्ये आणू आणि त्याच्यावरती परिपूर्ण चर्चा करून मंत्र्याकडनं उत्तर घेऊ. आता 293 वरती ज्या काय सूचना आहेत त्या पटापट हरकत नाही. महत्वाचे मुद्दे मी मांडतो अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की याच्यामुळं काय झालं की पायाभूत सुविधांमध्ये विकेंद्रीकरण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात, जे काही त्याला काय म्हणू आपण, जो बॅकलॉग आहे पायाभूत सुविधाचा, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. आणि या पायाभूत सुविधामध्ये जो काही बॅकलॉग वाढला त्याच्यामध्ये साधारणपणानं जे काही तिथे पांदण रस्ते होते, शेत रस्ते होते, गाव रस्ते होते, जोड रस्ते होते, स्मशानभूमीची त्या ठिकाणी कमतरता होती, अंगणवाड्या, जिल्हा परिषदांच्या शाळा, अभ्यासिका, व्यायामशाळा, या सगळ्यांचीच त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कमतरता राहिलेली आहे. आणि आज जर तुम्ही महाराष्ट्राच्या, विशेषतः विदर्भाच्या कुठल्याही गावखेड्यामध्ये जर चक्कर मारली तर तुम्हाला अतिशय भयंकर आणि भयानक असं वास्तव चित्र त्या ठिकाणी आपल्याला नजरेस येईल. आणि त्यावेळेस आमच्यासारख्याला असं वाटतं की हा खरंच महाराष्ट्र आहे का? हाच महाराष्ट्र आहे का की ज्याची जी काही चर्चा या ठिकाणी 3 ट्रिलियन 5 ट्रिलियनची चालली आहे, तो हाच महाराष्ट्र काय? आणि म्हणून मला अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय, हे विदर्भाचं आमचं नेतृत्व आहे,
त्यांनी समृद्धी महामार्गाचं जे काही या ठिकाणी सेतू आणला, त्या सेतूवरील सुद्धा जे काही 18 स्मार्ट सिटीज आहेत ते सुद्धा लवकर करण्याची गरज आहे. त्या ठिकाणचे औद्योगिक वसाहती ज्या आहेत त्या आज ज्या ओस पडताना दिसत आहे त्याला कार्यप्रवण करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, जो काही शेतकरी आत्महत्या करतोय, मला एकच महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. जो काही शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कोणताही शाश्वत कार्यक्रम शासनाने आतापर्यंत दिलेला नाही आणि ही सगळ्यात मोठी अपयशाची बाब आहे. आजही 1900 एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक दिवसामध्ये 3 शेतकरी आत्महत्या करतोय आणि ह्या जर आत्महत्या रोखायच्या असतील तर त्या ठिकाणी शेतीला पूरक उत्पन्न देणाऱ्या दुधासारख्या दुधाळ जनावरं देण्याचा कार्यक्रम केला पाहिजे. मला आठवते की डॉक्टर नितीन राऊत साहेब हे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री होते. त्यावेळेस त्यांनी गुजरातमध्ये जाऊन आनंद या ठिकाणी मदर डेअरी सोबत करार केला अध्यक्ष महोदय. आणि त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भाला जे काही दुधाच्या याच्यामध्ये पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. अध्यक्ष महोदय, पश्चिम महाराष्ट्र सुधारलेलं आहे. याचं कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस आहे म्हणून नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाळ गायी आणि दुध उत्पादन आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्र पुढे गेलेलं आहे. घराघरामध्ये गायी आहेत. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये गायीच नाही, दूधच नाही आहे. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मदर डेअरीचा सुरू आहे तो अतिशय संत गतीने सुरू आहे. प्रत्येक गावामध्ये 5-50 जे काही शेतकरी आहेत त्यांच्या घरामध्ये दुधाळ जनावरं दिली पाहिजे आणि श्वेतक्रांती जे म्हणू आपण ती जर निर्माण केली तर शेतकऱ्याला दुय्यम स्वरूपाचं उत्पन्न मिळेल आणि आत्महत्याचं जे प्रमाण आहे त्यामध्ये कमी राहणार आहे. अध्यक्ष महोदय, एक महत्वाचा मुद्दा, जे काही बळीराजा शेत रस्त्याबद्दल मला एक बोलायचं आहे. बळीराजा शेत ही जी काही योजना आणलेली आहे सरकारने अतिशय चांगली योजना आणलेली आहे. मी त्याचं यापूर्वी सुद्धा अभिनंदन केलेलं आहे. आता परवा दिवशी बजेट येणार आहे. माझी आज सभागृहामध्ये विनंती आहे, माननीय महसूल मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री म्हणजे वित्त मंत्री महोदय यांना विनंती आहे की कधी नव्हे एवढी चांगली योजना आपण राज्य शासनाने आणलेली आहे. त्याला आता कृपा करून आपण जे बजेट आहे ते कमीत कमी 8 ते 9 हजार जर दिलं तर 5 वर्षामध्ये हा जो आपला पायाभूत सुविधांचा बॅकलॉग आहे तो पूर्ण होणार आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी उभा आहे असा रस्त्यावरती, लावीत शेताचा हिशेब झाला गेला. मी उभा आहे असा रस्त्यावरती, लावीत शेताचा हिशेब झाला गेला, पण अजून देखील मला उमजत नाही या शेताचा रस्ता नेमका कुठे गेला. हे जे शेत रस्ते, पानंद रस्ते, जोड रस्ते, पायाभूत सोयी सुविधा प्रचंड प्रमाणात हे मागासलेलं आहे आणि म्हणून यासाठी आपल्याला खूप काळाची गरज आहे. शेवटचं एवढं सांगतो की खरं म्हणजे मला बरंच बोलायचं आहे, वेळेचं बंधन आपण मला घातल्यामुळे अडचण आहे. दुःखाचे वेदनेचे सांगून खूप झाले अध्यक्ष महोदय, दुःखांचे वेदनेचे सांगून खूप झाले, उदबत्ती सारखेच जळून चूप झाले. हा शेतकरी, इथला कष्टकरी आणि जो गावखेड्यातला माणूस आहे, अक्षरशः त्याचं दुःख आणि वेदना अक्षरशः उदबत्तीसारखं जळालेलं आहे. त्याच्याकडे कुणीतरी लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः माननीय मुख्यमंत्री आणि या शासनाला मी विनंती करतो की या ग्रामीण भागातल्या शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवा या सगळ्यांकडे आपण लक्ष द्यावं अशी विनंती करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजू तोडसम.